नमस्कार. महावीर पांडुरंग साळुंखे ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक शरद कांबळे. आज आपण रंग माझा वेगळा ही कविश्रेष्ठ सुरेश भटांची गझल पाहणार आहोत. कविश्रेष्ठ सुरेश भटांचा परिचय आणि प्रत्यक्ष गझल पाहण्याअगोदर गझलेचा नेमका इतिहास काय आहे ते समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गझल हा जो काव्यप्रकार आहे, हा काव्यप्रकार बाह्य देशातून, बाह्य भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. गझलेचं जे मूळ आहे ते मूळ फारसी भाषेमध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसतं. फारसी भाषेतून हा काव्यप्रकार अरबी भाषेमध्ये आला. अरबी भाषेतून हा काव्यप्रकार उर्दू भाषेमध्ये आला आणि उर्दू भाषेतून हा काव्यप्रकार पुढे मराठी भाषेमध्ये आलेला आहे. असा हा गझलेचा एकंदरीत प्रवास आहे. गझलेचे प्रामुख्यानं 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रिवायती गझल, ज्याला शृंगारप्रधान गझल असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तरक्कीपसंत गझल, ज्याला सुधारणावादी गझल असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आधुनिक गझल. असे गझलेचे प्रामुख्यानं 3 प्रकार पडतात. मराठी भाषेचा विचार करायचा म्हटलं तर मराठी भाषेमध्ये गझल हा काव्यप्रकार कवी माधव जुलियन यांनी आणला असं काही भाषा अभ्यासकांचं मत आहे. तर काही भाषा अभ्यासकांचं मत असं आहे की हा काव्यप्रकार कवी माधव जुलियन यांच्याही अगोदर मराठी भाषेमध्ये अस्तित्व होतात. उदाहरण म्हणून, दाखला म्हणून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व समर्थ रामदास यांच्या रचनेचं उदाहरण दाखला देतात. त्यांचं असं मत आहे की ज्ञानेश्वरांच्या आणि संत रामदासांच्या काव्यामध्ये आपल्याला गझलेची वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. या 2 मतांपैकी कोणतेही मत आपण ग्राह्य धरले तरी गझल या काव्याला साहित्यिक उंची जर कोणी मिळवून दिली असेल तर ती मात्र कविश्रेष्ठ सुरेश भटांनीच मिळवून दिलेली आहे. याबद्दल कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. गझल हा कवितेसारखाच काव्यप्रकार जरी असला तरी गझल आणि कविता यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. कवितेमध्ये चरण असतात. चरणातील ओळींची संख्या ही अगदी 4-5 ओळीपर्यंत असू शकते. तिथं ओळींना मर्यादा असत नाही. गझलेच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. कवितेमध्ये ज्याला आपण चरण म्हणतो तेच गझलेमध्ये त्याला शेर असं म्हटलं जातं. या शेरातील ओळींची संख्या ही 2च असते. 2पेक्षा अधिक ओळी त्याच्यामध्ये असत नाही. हे याच्यातलं काय आहे, पहिलं वेगळेपण आहे, पहिला हा फरक आहे. त्यानंतर कवितेमध्ये कवी एखादा विचार, एखादी भावना, एखादी कल्पना घेऊन तो शेवटपर्यंत जात असतो. जेव्हा आपण संपूर्ण कविता वाचतो तेव्हा त्या कवितेतला जो भावार्थ आहे तो भावार्थ आपल्याला समजतो, ती कविता आपल्याला उकलते. गझलेच्या बाबतीत मात्र तसं असत नाही. गझलेमध्ये एक आणि एकच विषय घेऊन गझलकार शेवटपर्यंत जातोच असं नाही. एक शेरसुद्धा स्वतंत्र एक छोटी गझल असू शकतो, पण त्याला स्वतंत्र शेराला गझल म्हटलं जात नाही. गझलेमध्ये शेरांची संख्यासुद्धा ठरलेली आहे. कमीत कमी शेर गझलेमध्ये ठरलेले आहेत. त्याच्यापेक्षा कमी जर शेर असतील तर त्या काव्याला गझल म्हटलं जात नाही, त्याला फक्त स्वतंत्र शेर म्हटलं जातं. कवितेमध्ये मात्र अशी शब्दांची कुठलीही मर्यादा नाही. कमीत कमी शब्द वगैरे असं काही नाही. अगदी कमीत कमी शब्दांपासून जास्तीत जास्त शब्दांपर्यंत किती मोठी काय असू शकते, कविता असू शकते. गझलेमध्ये मात्र तसं नाही. हा एक त्याच्यातला काय आहे, एक मोठा फरक आहे. त्यानंतर आकृतिबंध असा गझलेचा पहिला जो शेर असतो त्याला मतला असे म्हटलं जातं. पडद्यावरती तुम्ही पहिला शेर पाहत असाल, याला मतला असं म्हटलं जातं. पहिल्या शेरातील अंत्ययमक जे असतं त्या अंत्ययमकाला रदीप असं म्हटलं जातं. पडद्यावरती तुम्ही पाहत असाल, वेगळा आणि मोकळा या 2 शब्दांमध्ये अंत्ययमक आहे म्हणून त्याला रदीप म्हटलं जातं. अंत्ययमकाच्या अगोदरचं उपांत्ययमक आहे, त्या उपांत्ययमकाला काफी असं म्हटलं जातं. व या शेरामध्ये माझा आणि माझा या 2 शब्दामध्ये यमक आहे, हे उपांत्ययमक आहे म्हणून त्याला काफी असं म्हटलं जातं. गझलेचा शेवटचा जो शेर असतो या ठिकाणी प्रस्तुत गझलेमध्ये माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी, माझिया साठीनं माझा पेटण्याचा सोहळा हा अंतिम शेर आहे. या अंतिम शेराला मक्ता असं म्हटलं जातं. आता कविश्रेष्ठ सुरेश भटांचा परिचय असा, ते एक सुप्रसिद्ध कवी आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या नावावरती रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार आणि झंझावात हे काही काव्यसंग्रह आहेत. रंग माझा वेगळा ही कविश्रेष्ठ सुरेश भटांची अत्यंत गाजलेली अशी गझल आहे. या गझलेमध्ये त्यांनी सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा कसा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा आपण सूर्य कसे आहोत
हेही त्यांनी या प्रस्तुत गझलेमध्ये सांगितलेलं आहे. गझलेच्या सुरुवातीला पहिल्या शेरमध्ये कविश्रेष्ठ सुरेश भट म्हणतात, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. याचा अर्थ असा, प्रत्येक माणसाला स्वतःचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं. या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण प्रत्येकाला जपावं लागतं. तसे जर आपण केलं नाही तर माणसांच्या या भाऊगर्दीचाच आपण एक भाग बनून राहतो. पण आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत की ज्यांचं व्यक्तिमत्व, ज्याला आपण कलंदरपणा असंही म्हणतो, त्या कलंदरपणामुळेच उठून दिसत असतात. कवी त्यापैकीच एक आहेत. खरं तर माणूस या जगात जन्म घेतो तोच मुळी नाती आणि स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन. थोडक्यात आपल्याला असेही म्हणता येईल की माणसाबरोबरच माणसाच्या नात्यांचाही जन्म झालेला असतो. जन्माबरोबर मिळालेली नाती, अधिकची आपण निर्माण केलेली नाती, यांच्या कोंडाळ्यात आयुष्यभर आपण जगत असतो. पण तरीही काही माणसं अशी असतात, आजूबाजूला इतकी सगळी नाती असतात, पण या सर्व नात्यांमध्ये ती स्वतःला अडकून घेत नाहीत. त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं जगणं चालू असतं, ज्याला आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणतो, ज्याला आपण कलंदरपणा म्हणतो. या कलंदरपणामध्ये ते काय करत असतात, जगत असतात. म्हणून तर कवी इथं म्हणतो आहे, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. गझलेचं एक वैशिष्ट्य असं असतं की गझलेमध्ये विरोधात्मक घटना गुंफलेल्या असतात. इथं रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं कवी म्हणतो, सगळे रंगात मी आहे पण त्या सर्वांपेक्षा माझा रंग काहीतरी वेगळा आहे. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, म्हणजे सर्व प्रकारचे नात्यामध्ये मी आहे पण त्या सर्व नात्यांच्या पलीकडचा वेगळा असा मी आहे. इथं काय आहे, विरोधात्मक घटना गुंफलेली आहे. हे गझलेचं वैशिष्ट्य. जीवनातील अनेक रंग, ज्याला आपण सुख दुःख म्हणतो, जीवन अनुभव म्हणतो, या सगळ्यात रंगूनही आपल्या जीवन जगण्याचा जो रंग आहे तो मात्र वेगळा आहे. आजूबाजूला अनेक नात्यांची माणसं आहेत, त्यांचा गुंता आहे, पण त्यापैकी कोणत्याच नात्यात आपण अडकून पडलेलो नाही. म्हणून कवीचं जीवनाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा आहे, हे यातून आपल्याला दिसतं. पुढचा शेर, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही जळा. सावल्या म्हणजे सुख, सावल्या म्हणजे आल्हाददायकपणा. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये सुख असावं असं वाटत असतं, किंबहुना प्रत्येक माणूस त्या सुखासाठीच धडपडत असतो. पण काही लोकांच्या जीवनामध्ये हे जे सुख आहे, हे सुख एवढ्या दुःखानंतर येतं, एवढ्या कष्टानंतर येतं की ते सुख त्यांना सुख वाटतच नाही, तर ते सुद्धा त्यांना तापदायक वाटतं, ते सुद्धा त्यांना उन्हाच्या झळाप्रमाणेच वाटायला लागतं. कवीच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. जीवनामध्ये इतकं सगळं दुःख बघितल्यानंतर, इतके सगळे वाईट अनुभव घेतल्यानंतर, इतका सगळा कोंडमारा सहन केल्यानंतर जेव्हा त्यांच्या वाट्याला ते सुख येतं, ते सुख आल्यानंतर खरं तर त्यांना ते सुख वाटतच नाही, तर एक प्रकारे ते त्यांना दुःखच वाटतं. त्या सावल्या म्हणजे सुद्धा त्यांना उन्हाच्या झळाच वाटायला लागतात. म्हणून ते म्हणतात, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही झळा. यातनं कवीचं वेगळं व्यक्तिमत्व हे आपल्याला दिसून येतं. पुढच्या शेरमध्ये कवी म्हणतात, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझाला, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझाला. अश्रू बहुतेक वेळेला दुःखाचेच असतात, त्यामुळे अशी अश्रू आपल्या वाट्यालाच येऊ नयेत अशीच सर्वसामान्यांची इच्छा असते. पण काही वेळेला हे अश्रू काही लोकांच्या जीवनाचा भागच बनलेला असतो, म्हणजे सदैव त्यांच्या वाट्याला दुःखच आलेलं असतं. आणि माणसाच्या मानवी प्रवृत्तीचा एक भाग असा आहे की आपण सतत एखाद्या गोष्टीच्या सानिध्यात राहायला लागलो, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, त्या गोष्टीचा आपल्याला काय लागतो, लळा लागतो. ती गोष्टच आपल्याला सत्य आहे, त्या गोष्टच आपल्यासोबतची आहे असं आपल्याला वाटायला लागतं. कवीच्या बाबतीत काहीसं असंच झालेलं आहे. सततचं दुःख, सततचे वाईट अनुभव यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं कवी म्हणतो की त्यांचा लळा आपल्याला लागलेला आहे. खरं तर कवी त्यांचा आपल्याला लळा लागलाय असं न म्हणता इथं विरोधात्मक घटना गुंततोय. तो काय म्हणतोय, दुःखानाच आपला लळा लागलेला आहे, दुःखानाच काय झालेला आहे, आपला लळा लागलेला आहे. आणि म्हणून दुःख सदैव काय करतात, आपल्याच वाटेला येतात, ती दुसरी कुणाकडेही जात नाही. ते सतत फिरून काय करतात, आपल्यापर्यंतच येऊन पोहोचतात. कारण काय झालंय, त्यांना लळा लागलाय. आपल्यालाही जसा एखाद्या गोष्टीचा लळा लागला तर आपण सतत त्याच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो, सतत ते गोष्ट आपल्या जवळ असावी असे वाटते. तसंच दुःखांच्या बाबतीत झालेलं आहे, दुःखांनाच कवीचा लळा लागलेला आहे, त्यामुळे ती दुःख सतत कवीकडेच येतात असं कवीला सांगायचं आहे. पुढच्या शेरमध्ये ते म्हणतात, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कोणत्या काळी मी जगायला लागलो हे आपल्याला कळलं नाही असं कवी म्हणतो आहे. खरं तर आयुष्य आणि जगणं हे काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत.
आयुष्यामध्येच काय होत असतं, जगणं आपलं चालू असतं. आयुष्याने जगणं हे मुळातच काय नाही, वेगळे नाही. पण कवीला काय वाटतं, ज्या वेळेला आपण खरोखर आयुष्य आता जगायला लागलेलं आहे असं वाटायला लागतं, म्हणजे दुःखातून जरासं आपण बाहेर पडलोय असं वाटायला लागतं, त्याच वेळेला आयुष्य जे आहे तो आयुष्य आपला घात करतं आणि आपला गळा कापून देत जातं. पुढच्या शेअरमध्ये कवी म्हणतात, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. या शेरामध्ये तात्पर्य हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात आलेला आहे. त्यावरून त्याचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. ज्या ज्या दिशांना मी जात होतो त्या सर्व दिशा खोट्या होत्या. ज्याला मी पाहणे समजत होतो खरं तर मी आंधळा आहे. ज्याला आपण चालणे समजत होतो ते चालणे नव्हतेच, कारण मी पांगळा होतो. थोडक्यात आपल्या आजूबाजूचे सर्व काही खोटे आहे. सर्वत्र दुःखांचा, कष्टाचा अंधार पसरलेला आहे. अनेक अडचणी आहेत. असं एक जीवन आपण जगत होतो. त्यामुळं दिशा खोट्या, खरं तर दिशा खोट्या असत नाहीत, पण एखादा आंधळाच असेल तर त्याच्यासाठी सर्व दिशा सारख्याच असतात. यातून खोट्या दिशा व पाहणारा आंधळा या शब्दातील जो विरोधाभास आहे हा विरोधाभास आपल्याला दिसतो. यातून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा जो वेगळा दृष्टिकोन आहे तो वेगळा दृष्टिकोन दिसून येतो. शेवटच्या शेरमध्ये कवी म्हणतात, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. सूर्य हे प्रकाशाचे प्रतीक आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असं कवी म्हणतो. म्हणजे माणसांमधील दुःखात ज्यांच्यात प्रकाश घेऊन जायचा आहे असा प्रकाश घेऊन जाणारा आपण एक सूर्य आहोत. माझे जगणे हे खरं तर माझ्यासाठी नाहीच, तर समाजातले जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आहे असं कवी म्हणतो आहे. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, पण हे देत असताना सूर्य मात्र स्वतःच्याच उष्णतेमध्ये काय करत असतो, जळत असतो. सूर्य स्वतःचा दाह करून देतो पण इतरांना प्रकाश देतो. लेखक ही इतरांच्या जीवनामध्ये असाच प्रकाश घेऊन जातो. ज्यांचं जीवन अंधकारानं व्यापलेलं आहे, नैराश्यानं ग्रासलेलं आहे, अशा सर्वांच्या जीवनामध्ये कवी प्रकाश घेऊन जात आहे. यातून कवीची सामाजिक बांधिलकी आपल्याला दिसते. तर अशी ही कवी सुरेश भटांची रंग माझा वेगळा ही गझल आहे. ते आपल्याला निश्चित आवडली असेल असं मी मानतो.